मित्रांनो, एक दिवशी रात्रीचा प्रवास करत होतो आणि रात्रीचा प्रवास करताना हे ट्रॅव्हल्सचे बघा लाईट्स किती आहेत समोरून. आणि ही एक नाही आहे, अक्षरशः माझ्या अंगावर आल्यासारखी गाडी आली. मी किती लेफ्टला घेतली गाडी तुम्ही पाहिलं असेल. आणि ही एक नाही आहे, आता सिंगल रोड आहे, कमीत कमी सिंगल रोड असेल, समोरून गाडी येत असेल तर आपल्या ज्या हेवी लाईट्स आहेत त्या तरी तेव्हा तरी बंद करा कमीत कमी. समोरचा जर डिप्परवर येत असेल, अप्परवर येत असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. पण मी ऑलरेडी डिप्परवरच गाडी चालवतो आहे आणि तरी देखील समोरच्या माणसाचा विचार न करता गाडी चालवतात. खरं पाहायला गेलं तर हा एक नियम निघला पाहिजे की नाही, तर निघला पाहिजे. अप्परवर गाडी चालवणं कंटिन्यू हे बंद झालं पाहिजे आणि हा एक नियम निघला पाहिजे. जर समजा अशा प्रकारे जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांना तिथं त्या ठिकाणी फाईन केला पाहिजे. आता इथं एका ठिकाणी आवश्यकता नाही आहे, कुठेही तुमचा एखादा संघ थांबवा, कुठेही तुमचं एक स्क्वॉड थांबवा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकता. एकाच दिवशी करायची गरज नाही आहे, कधीही तुम्ही करू शकता. मध्येच थांबा, 8 दिवसातून 10 दिवसातून एकदा कुठेही थांबा आणि अशा प्रकारच्या ड्रायव्हरवरती, बेसिस्त ड्रायव्हरवरती कारवाई केली पाहिजे. आता या ठिकाणी पण पहा, समोरचा ड्रायव्हर अजिबात तो ते पांढरे लाईट तर बंद करतच नाही आहे, पण त्याचा हाय बीम लो बीम आहे ते हाय बीम देखील काढत नाही. तर तसं पाहायला गेलं तर असं छोटा रोड असेल. आता हे 2 लेनचा रोड आहे बघा, इथं बघा समोरून येणारा एक आहे आणि जाणारा एक आहे. इथं पट्टी आहे तर चला समजून जाऊ शकतो, पण तो काळा रोड होता, त्या काळ्या रोडवर काहीही दिसत नव्हतं. आता इथं पहा, ट्रॅव्हल्सवाले अजिबात समोरून गाडी येते त्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. ते सर्वजण एकदाच लावतात आणि चला चालू द्या, त्यांच्या लाईट्स तशाच चालतात. तरी आता माझा राईट टर्न आहे, पूर्ण डोळ्यावरती लाईट येतात. ॲटलिस्ट अशा ठिकाणी तरी कमीत कमी ड्रायव्हरला त्रास होतो याचा विचार केला पाहिजे. एकाही ड्रायव्हरनं याचा विचार केला नाही. आता ह्या तसं पाहायला गेला तर ड्रायव्हरला त्रास आहे आणि ह्या गोष्टी सर्व ड्रायव्हरनी ओळखून घेतल्या पाहिजेत आणि परिवहन खात्याने याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. आता या ठिकाणी देखील आपण थांबलेलो आहोत सिग्नलसाठी. सिग्नल झाला आपला ग्रीन आहे आणि ग्रीन झाल्यानंतर आपण जात आहोत. पण ह्या टू व्हीलरवाल्यांनी बघा स्वतःची अजिबात काळजी नाही घेतली. आता ही जागा कुठली आहे बघा, वाकडमध्ये भुजबळ चौकाच्या पहिलं जे युटर्नसाठी जागा बनवलेल्या आहेत. आता इथं त्यांनी काय केलं आहे की ट्रॅफिक व्हायचं म्हणून 1 वे केलेला आहे. तर या ठिकाणी जास्तीत जास्त टू व्हीलरवाले रॉंग साईड जातात आणि रॉंग साईड जाऊन सर्व रस्ता आता पाहिलं असेल तुम्ही किती ट्रॅफिक होतं. पाठीमागं आम्ही याच्याही पेक्षा जास्त पीक आवर्समध्ये होतं ट्रॅफिक. आता ही दुपारची वेळ आहे, दुपारी 2 वाजलेले आहेत, तरी देखील या ठिकाणी गाड्या अडकल्या गेल्यात. का माहिती आहे का, तर इथं हे जे लावलेले आहेत बॅरिगेट्स लावलेले आहेत, हे जे ब्लॉक्स लावलेले आहेत, तर त्या ब्लॉक्समुळं काय झालं आहे की समोर यांनी 1 वे केल्यामुळं सरळ जायचं इथून. पण काही टू व्हीलरवाले त्यांना आता शब्द नाही आहे, इतका घाण शब्द वापरला पाहिजे. इथून युटर्न नाही, कशाला थांबला इथं? युटर्न आहे का इथं? युटर्न नाही तर थांबलत, पाठीमाग गाड्या अडवल्या ना तुमच्यामुळं. आता आपण राईट टर्न घेणार आहोत आपला सिग्नल सुटल्यानंतर. आणि इथं बघा यांना काही घेणं देणं नाही आहे. छोटं मुलं आहे, लेडीज आहे आपल्या गाडीवर, काही घेणं देणं नाही. इथं हाय बीमची लाईट लावली आणि रोड कसा आहे तुम्ही पाहिला असेल. आता तुम्ही पहा अक्षरशः ना, आता मी साईड देत नसतो, आता तुला जायचं त्या टेम्पोच्या खालून जा, पण मी नाही साईड देणार. या लोकांना असंच केलं पाहिजे, तेव्हाच हे लोक सुधारतील असं मला वाटतं. आणि तुमचं काय मत आहे या व्हिडिओबद्दल तर तुम्ही मत देखील व्यक्त करू शकता. राईट साईडला काम चालू आहे, खड्डा खोदून ठेवला बघा, आहे का, काम चालू आहे, दगड लावलेले आहेत. पण काही जण आता माझी लो बीम आहे, हो का, हे टू व्हीलरवाल्याची पण हाय बीम आहे, त्याला पण हे नाही आहे. हाय बीम वापरूच नका शक्यतो, सर्वांनीच हाय बीम वापरलं नाही पाहिजे. तर समोरून येणारी गाडी बघा, त्या साईडला थोडासा रस्ता खराब आहे, तर आपण आपल्या लाईटचं हाय बीम काढला पाहिजे. आणि एवढा छोटा रोड आहे तेव्हा त्यांनी परत हाय बीम केला. म्हणजे मला अप्पर डिप्पर देत आहेत की मला साईड दे म्हणून. आता मला लेफ्ट साईडला खराब रोड आहे आणि मला दिसतच नाही, लेफ्ट साईडला काहीच दिसणार नाही आहे, त्याच्यामुळं मी जास्त लेफ्ट साईडला नाही घेऊ शकणार गाडी. आणि अशा लोकांना अक्कल शिकवली पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला रोड छोटा आहे, हाय बीम जर लावलेली असेल तर तुम्ही अशा लोकांना अजिबात तुमची साईड सोडूच नका. त्याला जायचे तिथून जा. आता त्याची साईड खोदलेली आहे, तो जाईन तिथून जाईन, मग मी माझी साईड सोडलीच नाही. तर या गोष्टी होतात.
त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं हाय बीमचा वापर करू नका कंटिन्यू. जिथं गरज आहे तिथं लावा, परत आपले लो बीमवरती गाडी कंटिन्यू चालवा. हे बघा समोरून येणार आहे, आता त्यांना मी हाय बीम केली की त्यांनी लो बीम केली बघा. तर मी नाही लो बीम केली, त्यांना हाय बीमची लो बीम केल्यानंतर आता केली मी, आता लो बीम. तर सर्वांचा विचार केला पाहिजे. परत त्याच ठिकाणी आता रात्रीची वेळ आहे आणि बघा वाहतूक कोंडी किती झाली आहे. दुपारी जी मी म्हटलं ना की युटर्न घेतात टू व्हीलरवाले, तर तिथलीच ही दुसरी व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे गाड्या अडकल्या गेल्या आणि गाड्या अडकण्याचं कारण काय आहे. आता हे एवढं जण जे पाठीमागं फोर व्हीलरवाले अडकले गेले ते फक्त आणि फक्त टू व्हीलरच्या युटर्नसाठी. आता त्यांनी त्यांचा अर्धा पण नाही, तिथं तसे ऑलरेडी ते थांबलेले आहेत युटर्नसाठी. तेवढ्या वेळात तर ते पुढे गेले असते आणि पुढे जाऊन युटर्न घेऊन देखील आले असते. आणि जास्त काही दूर नाही आहे, माझ्या वेळेस तो 500 मीटर युटर्न आहे. आणि जर सर्वच जणांनी जर तसं गाडी चालवली तर ऑटोमॅटिकच वाहतूक कोंडी होणार नाही आहे. बघा पाहिलं ना किती त्रास होतो लोकांना, लोक अडकले जातात. तर याच्यासाठी शक्यतो स्वतः व्यवस्थित साईडनी गाड्या चालवा. इथं पहा राईट साईडला झालंय काय की हे जे समोर टोईंग व्हॅन आहे आणि लेफ्ट साईडला एक टेम्पो आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला ट्रॅव्हल्स थांबली आहे. तर ट्रॅव्हल्स थांबले असल्यामुळं टेम्पोवाल्यांनी राईटला गाडी हळूहळू घेतली. जर एखादा व्यवस्थित जर चालत असेल आणि जर राईटला हळूहळू येत असेल ना तर त्याला येण्यासाठी जागा द्या मित्रांनो थोडीशी, काही फरक पडत नाही आहे. पण अचानक कोण येत असेल किंवा उगाच विनाकारण पुश करून गाडी चालवत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही त्याला खुन्नस देऊ शकता किंवा त्याला नाही येऊ देऊ शकत. पण जर समजा एखादा राईट साईडला आपल्यासोबतच चालतो आणि अचानक थोडं त्याला राईटला यायचे, अशा सिच्युएशनमध्ये राईटला येऊ द्या. नाही तर थोडंसं आपल्यामध्ये आणि डिवायडरमध्ये अंतर ठेवून गाडी चालवा, जेणेकरून अशा प्रकारे आपली गाडी अडकली जाणार नाही. आता ही टोईंग व्हॅन आणि इकडे टेम्पो आणि एका साईडला डिवायडर, तर असं अडकली गेली आहे. तर या गोष्टी होतात. त्याच्यासाठी डिवायडरमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये अंतर ठेवा, जेणेकरून ही राईटला येणारी गाडी तुमच्याकडे येऊ शकणार नाही आहे मग जास्त, आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अशा प्रकारे अडकले जाणार नाही. तर याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं गाड्या चालवताना थोडंसं अंतर ठेवून गाड्या चालवा. अंतर ठेवून गाड्या चालवल्यानंतर तुम्हाला तिथं त्रास होणार नाही आहे, ना तुम्हाला त्रास होणार आहे आणि ना इतरांना त्रास होणार आहे. आता वेळ किती गेला बघा, त्यांचा वेळ गेला आणि पाठीमागे आम्ही चालतोय, आमचा देखील जास्त वेळ गेला. तर अशा प्रकारच्या सिच्युएशन्स तयार होतात आणि त्याच्यामुळेच शक्यतो आपण गाडी चालवत असताना अंतर सोडायचं. इथं आता बघा माझ्या डोळ्यावरती किती प्रकाश पडतो पाठीमागच्या हायबीमच्या लाईटचा. हायबीम पण आहे आणि ते पांढऱ्या कलरचे पण लाईट आहेत. या लाईट खरं तर फोडल्या पाहिजेत, पण ते आता फोडायच्या कोणी, आणि आपण कायदा हातात नाही घेऊ शकत. एक टाईम यांना कायदे तोडणारे चालतात, पण कायदा हातात घेणारा माणूस नाही चालत. तर शक्यतो कोणी हातात घेऊ नका कायदा. तर या ठिकाणी मी हळूहळू गाडी चालवतो. त्या पांढऱ्या लाईटचा मला त्रास होतो. आता त्याला जायचं तिथून तो जाईल, त्यानं जसं नियम तोडून त्याचे पांढरे लाईट लावलेले आहेत तसं मी देखील आता या ठिकाणी माझी गाडी मला जशी वाटेल तशी चालवणार होतं. मला काही जास्त पळवायचं नाही. आता तो लेफ्ट साईडने आता त्याची गाडी पुढं जाईल मित्रांनो. आता त्याची गाडी पुढे गेली तर मी हायबीम लावली. हायबीमचा त्रास कसा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ काढतोय की जर असं केलं तर बऱ्यापैकी ह्या हायबीमच्या लाईटचा त्रास सर्वांना कमी होईल. आता त्यांना अक्कल येईल की बाबा आपल्या हायबीमची लाईट ही समोरच्याच्या डोळ्यावर लागते, जसं की आता माझी लाईट त्यांना डोळ्यावर लागते. आणि सर्वात महत्त्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही येतं गाडीवरती, आणि ज्या माणसानं ज्या देव माणसानं शिकवलं आहे तुम्हाला की माणूस म्हणून जगा म्हणून, तरी देखील आपण जर माणूस म्हणून जगत नसाल तर उपयोग नाही आहे मित्रांनो. तर कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करत असताल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करत असताल किंवा XYZ अजून कोणत्याही महापुरुषाला जर तुम्ही फॉलो करून जर जीवन जगत असताल तर त्यांचे जे विचार होते ते स्वतःमध्ये रुजवून जर माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला तर अजून चांगलं होईल.
तर बघा, माणसानं माणसासाठी माणसासारखं जर जगायचा प्रयत्न केला तर अजून चांगलं होईल. आपलं जीवन हे सुधारण्याचा प्रयत्न होईल. तर मी जास्त काही याच्यावरती बोलणार नाही. जसं असेल तसं. तर मी देखील थोडंसं त्यांना बघा माझे हायबीमचे लाईट लावले आणि माझा एकच उद्देश आहे की त्यांना त्रास देणं हा उद्देश नाही आहे. त्या एक व्हिडिओ पण बनवायचा होता मला. तर हायबीमच्या लाईटचा त्रास हा त्यांना देखील होतो आणि मला देखील होतो. तर प्लीज हायबीमवरती कंटिन्यू आपल्या गाड्या चालू नका, जेणेकरून आपल्या समोरच्या ड्रायव्हरला त्रास होणार नाही किंवा समोरून येणाऱ्या ड्रायव्हरला त्या लाईटचा त्रास होणार नाही. हाच सांगण्याचा या व्हिडिओचा उद्देश होता. तर जर योग्य वाटला तर मित्रांनो हायबीमवर कंटिन्यू गाडी चालू नका. आपलाही त्रास लोकांना सहन करण्याची परिस्थिती येऊ नये याचा विचार करा. आता लोकसंख्या हा आपला सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे, पण त्याला आपण काहीही करू शकत नाही आहेत आपल्या पातळीवरती. पण या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या गोष्टीत आपण करू शकतो मित्रांनो. कोणाला त्रास होऊ नये याचा विचार जर करून आपण घराबाहेर जर पडलो आणि जर वागलो तर त्या ठिकाणी कधीही कोणालाही त्रास होणार नाही. आणि जर आपण असा विचार केला तर इतरही आपल्याबद्दल तसा विचार करतील आणि आपला त्रास कमी होऊ शकतो किंवा कमी होईल. तर या ठिकाणी सिग्नल लागला मित्रांनो. सिग्नलवरती आपण थांबणार आहोत, पण आपला सिग्नल आता चालू होईल. आता आपण तिथं गेलो की आपला सिग्नल चालू झाला म्हणून आपण आता पुढे जात आहोत. हेच दादा आहेत ते समोरचे जे हायबीम आणि पांढरे लाईट लावलेत. आणि एवढे आता इलेक्ट्रिकाला तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो, जर ते हायबीममध्ये जर पांढरे लाईट लावले तर किती त्रास होतो. तर यांचे तर दोन्ही लाईट पण होते आणि प्लस दुसरे देखील छोटे 2 लाईट होते आणि प्रॉब्लेमच्या ठिकाणी होते. एवढे लाईट जर लावले तर समोरच्याला काहीही दिसणार नाही. आता त्यांना माझा हायबीमचा लाईट आहे आणि माझा हायबीमचा लाईट असल्यामुळे त्यांना देखील त्रास होतो. ते गाडी इकडे लाईनमध्ये खेळत आहेत की माझ्यापासून माझ्या समोरून त्यांना साईडला निघायचं नाही. आता माझी लाईट ही मी त्यांना त्रास देईल अशा ठिकाणी लावली होती आणि त्याच्यानंतर ते सिग्नल तोडून गेले. पण मी शक्यतो सिग्नल तोडत नाही आहे आणि माझा मोटिव्ह पण नाही आहे की त्यांना त्रास द्यायचा. मला फक्त व्हिडिओ काढायचा होता की इतरांना त्रास होऊ नये म्हणून. आपल्याला एअरपोर्टसाठी कोणता रूट, हा सरळ हायवेने जायचा का कोसरीवरून? अलंकापुरमवरून आळंदीवरून जायचं? आळंदीवरून जायला लेफ्ट, तिथूनच लेफ्ट घेऊ. तोच परवडेल आपल्याला. तो बेटर होऊन तो फास्ट होईल. चला बघ, मसल पॉवर इन डिस्प्ले. काय नाही मसल पॉवर. बाईची झाली ना मसल पॉवर, गेली ना. त्याचा पाय तुटतो ना ॲक्सिडेंटमध्ये, त्याला विचार नेक्स्ट टाइम. तर तोडूच शकत नाही तर काय तोडणार. सगळ्यात बेकार चौक तो लक्ष्मी चौक आहे बाबा. तिथे काय कोणी ऐकतच नाही कोणाचंच. नाही, हे जे आहेत ना केसेस असतात ना. आता इथं कॅमेरे आहेत, इथल्या कॅमेऱ्याचे सर्व फुटेज घ्यायचं आणि कोर्टातली जी न्याय प्रक्रिया होणार आहे ती ऑन कॅमेरा बाहेर लोकांना दाखवायला हे करायची यांच्यासोबत काय केलंय. त्याशिवाय देश सुधारणार नाहीये. कशाची मसल पॉवर आणि कशाचं काय मग पुन्हा. तुमच्या मागे कोणीच नाही तर आतापर्यंत तुम्हाला वाईट हे केलं असतं. रिव्हर्सचा गिअर टाकून ठेवतो साहेब, लय आगाऊपणा करायला. थांबणारच नाही. ऑटोची सगळ्यात जास्त असते. पुढं जाऊन त्यांना एकदा फोन करून येत का? हो हो, केला मी ऑलरेडी. नाही आता करा. आपण भारतात जाणार. 5 5 मिनिटं होतील परत.